कोपरी गाव पाम बीच रोडवर या ठिकाणी भयंकर अपघात झालेला आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी ट्रॅफिकचे ऑफिसर आलेले आहेत आणि हा जो भयंकर अपघात झालेला आहे आपण पाहू शकतो की या ठिकाणी नवी मुंबई पोलीस प्रशासनाच्या गाड्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत। काय झालेलं, जखमी झालेत। या ठिकाणी महिलेचा एका ॲक्टिवा गाडीवरती अपघात झालेला आहे। पाम बीच रोड ऑरेंज ते मापेकडे जाणारा दोन्ही बाजूचा रोड हा अतिशय वेगवान असतो आणि अतिमहत्त्वाचा रोड आहे। आम्ही इथे वारंवार कारवाई करतो, सिग्नल ब्रेक करू नका असे लोकांना सूचना देतो, तरीसुद्धा आता 17 प्लाझा या ठिकाणी एक महिला रोड क्रॉस करत होती। मॉर्डनकडून 17 प्लाझा साईडला जात असताना एक स्कूटीवर येणाऱ्या इस्माने, तो कदाचित त्याने मद्यप्राशन केलेला असावं, त्याने सदर महिलेला डॅश देऊन अपघात केलेला आहे। अपघात किरकोळ स्वरूपाचा आहे। सदर महिलेला पायाला जखम झालेली आहे। तिला नातेवाईकांना बोलून तात्काळ हॉस्पिटलमध्ये पाठवलेलं आहे आणि वाहतूक सुरळीत करून घेण्यात आलेली आहे। तरी आम्ही आवाहन करतो की पाम बीच रोडवरून येणारे जे वाहन चालक आहेत त्यांनी घाई न करता कुठेही सिग्नल ब्रेक करू नये। आपल्या एका चुकीमुळे एखाद्याला अपंगत्व अगर प्राणांतिक अपघात होऊ शकतो, त्यामुळे कळकळीची विनंती आहे की वाहन चालकाने नियम पाळावेत। कुणीही सिग्नल ब्रेक करू नये अथवा मद्यप्राशन करून वाहन चालवू नये।